नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती तुम्ही कोणत्याही संस्थेतील एक्झाम दिली असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याचा स्कोर कार्ड आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आय होप की तुम्ही स्कोर कार्ड तुम्ही पाहिलं असेल. आता स्कोर कार्ड नंतर कट ऑफ किती लागेल, सर्व परीक्षांचे कट ऑफ इथे मी आज सांगणार आहे. आणि चेक कसं करायचं त्यावर सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्हिडिओचा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले, तर त्या विद्यार्थ्यांना कसं काय करायचं त्याचा फॉर्म्युला सुद्धा बार्टीने दिलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे, कारण आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. त्याच्या व्हिडिओचं लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून तुमचे जे आहे स्कोर ते तुम्ही पर्सेंटाईल किती आहे, मार्क्स किती पडले ते तुम्ही तिथून काढू शकता, जर तुम्हाला कोणतीही शंका असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आता स्कोर कार्ड तुम्ही पाहिलं. स्कोर कार्ड नंतर सर कोणाला जास्त मार्क आले असे विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत, कोणाला जास्त आले, कोणाला कमी आले, कोणाचे मार्क्स कमी झाले, तर सर आम्ही काय करायचं, कट ऑफ कोणत्या पद्धतीने लागणार सर, आणि रिझल्ट कधी लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले 11 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत तुम्हाला स्कोर कार्ड जो आहे तो शो होणार आहे. जसं बार्टीने एक परिपत्रक जाहीर केलं आहे, त्या परिपत्रकमध्ये डेट सांगितली आहे. 11 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत सर्वात पहिले तुम्हाला तुमचे स्कोर कार्ड दिसतील. त्यानंतर प्रोसेस कंटिन्यू चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसात 14 तारखेच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट सुद्धा हे लोक शो करतील विद्यार्थी मित्र. आणि ते रिझल्टचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तुम्हाला किती मार्क्स भेटले, कोणाचे मार्क्स कमी झाले, कोणाचे मार्क्स वाढले आणि तुम्हाला किती पर्सेंटाईल भेटलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर माझे मार्क्स तर कमी झाले, मला सर 70 होते, माझे मार्क्स 68 झाले, तर सर आम्ही काय करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी जे स्कोर तुम्हाला जे दिलेले आहे ते आता जे केलेलं आहे ते नॉर्मलायझेशन नंतरचे स्कोर केलेला आहे. कोणाची शिफ्ट अवघड होती तर त्यांना ते लेवलमध्ये करतात आणि कोणाची शिफ्ट जे आहे ते इझी होती त्यांना ते मार्क्स वाढवतात. म्हणून तुम्हाला हा जो आहे जो परिणाम दिसत आहे तो कमी जास्तचा तो त्यामुळे दिसत आहे. आता कोणत्या विद्यार्थ्यांना 65 मार्क आहेत, पण त्यांचा जो पर्सेंटाईल आहे तो तुम्हाला 99 पॉईंट समथिंग काही दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणाचा 98 पॉईंट समथिंग आहे असं, आणि कोणाला 65 आहेत पण कोणाचा 65 मार्क्स सुद्धा आहेत पण कोणाचा तुम्हाला 88 दिसणार आहे. तर ते विद्यार्थी मित्रांनो, तुमची चुका किती आहेत त्यावर सुद्धा ते अवलंबून असतात. जे पर्सेंटाईल मेथड आहे जे काढतात ते फॉर्म्युला त्यांनी दिलेले आहे त्यावर सुद्धा तुम्ही पाहून त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर कट ऑफ, तर काही भागातील जर कट ऑफ असेल तर विद्यार्थ्यांनी यांनी पहिलेच सांगितलं की आम्ही पर्सेंटाईल बेसिसवर रिझल्ट लावू. त्यांनी मार्क्स सुद्धा शो केले, पर्सेंटाईल सुद्धा शो केलेल्या आहेत आपल्याला इथे की कोणाला किती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल की सर आमचं सिलेक्शन किती मार्क्सवर होईल, किती पर्सेंटाईलवर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो की जे विद्यार्थी मित्र आता कोण कट ऑफ तर तुम्हाला हाय पाहायला भेटणार आहे, कारण रोजचा रोज कट ऑफ वाढतच आहे विद्यार्थी मित्रांनो. रोजचा रोज जो आहे तो कट ऑफ वाढतच आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी सोय भरपूर आहेत, ऑनलाईन पद्धतीची सोय आहे, त्याच्यामुळे ते अभ्यास करत आहेत. आणि एक सांगून देतो, जे विद्यार्थी जे एक्झाम देत नाही तरी ते त्याचा लाभ घेतील. आता भरपूरसे विद्यार्थी आहे जे पोलीस भरती करत नाही पण पोलीस भरतीचा फॉर्म दिला आणि त्यांना स्कोर सुद्धा चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो, पण ते पोलीस भरती देतील नाही, ते फक्त प्रशिक्षण घेतील आणि फक्त पैसे घेण्यासाठी तिथे येतील. पण जे खरोखरचे विद्यार्थी आहे, जे पोलीस भरतीची खरं मध्ये तयारी करायची आहे त्यांच्यासाठी काय, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास तुमचा वाढवावा लागेल. कारण तुम्ही बघू शकता, जो विद्यार्थी कोणता दुसरा अभ्यासही करत असेल तो सगळे फॉर्म भरतो, कारण त्याला माहिती आहे कोणतं तरी प्रशिक्षण म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप पाहिजे. भरपूरसे विद्यार्थी मित्र असे आहेत जे फक्त स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरतात आणि ते प्रशिक्षण घेतात विद्यार्थी मित्रांनो आणि स्कॉलरशिप उचलतात. बाकी ते एक्झाम देतील, समोरच्या भविष्यामध्ये ते एक्झाम देतील नाही देतील हे त्यांना काही ठाऊक नाही, पण ते फक्त स्कॉलरशिपसाठी येतात विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती, मिलिटरी भरतीचे जे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही यांना कॉम्पीट करू शकता. तर आता कट ऑफ कितीवर जाईल
हे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, विद्यार्थ्यांचे कमेंट होते, सर मला एवढे मार्क्स आहेत, सर मला 60 आहे, 65 आहे, 70 आहे, 72 आहे, 80 आहे आणि पर्सेंटाईल कमी आहे, जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना 80च्या वर पर्सेंटाईल आहे, एक वेळा आणखी सांगतो, ज्यांना 80च्या वर पर्सेंटाईल आहे, मी मार्क्स नाही म्हणत आहे, पर्सेंटाईल आहे, त्यांच्या सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. नो डाऊट 90च्या वर तुम्हाला पर्सेंटाईल पाहायला भेटेल, पण हे विद्यार्थी सुद्धा सेफ आहेत आणि याच्यापेक्षा जर जे डाऊनवर असतील तर त्यांना सिलेक्शन होणं अवघड आहे विद्यार्थी मित्रांनो. पण जे 90च्या वरवाले तर होतील, पण 80च्या वरवाले पण सेफ आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे स्कोर सुद्धा कमेंट करा, पर्सेंटाईल कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या संस्थेमार्फत एक्झाम दिली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.